लोणावळा तुंगारली भागातील ओढा पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत होते। या कामाला नगर परिषदेने त्वरित थांबविण्याचे आदेश दिले। तुंगारली डॅम पासून खंडाळ्याच्या दिशेने एक मोठा ओढा आहे। यामध्ये पावसाळ्यात या ओढ्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते। या ओढ्यावर अतिक्रमण करत पात्रात बांधकाम सुरू करण्यात आले होते। येथील प्रीतीनगर सोसायटीतील नागरिकांनी ही बाब नगर परिषदेस लक्षात आणून दिली असता हे काम त्वरित नगर परिषदेकडून थांबविण्यात आले होते। पण अजूनही या ठिकाणी बांधकाम साहित्य पडून आहे। आता हे बांधकाम पुन्हा सुरू होते काय असा संशय येथील बंगलेधारकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। संबंधित पात्राजवळ अंदाजे 500 ते 700 मीटर अंतरावर तुंगारली धरण स्थित आहे। अशा परिस्थितीत नदी पात्रामध्ये अनधिकृत अतिक्रमण व बांधकाम झाल्यास भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊन परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्ट तसेच नागरी वस्त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। या पत्रकार परिषदेत बोलताना प्रीतीनगर सोसायटीतील बंगलेधारक म्हणाले, मध्ये पहिला अटेम्प्ट होता। हे डेव्हलपर अकबर म्हणून आहे, त्यांनी पहिला फर्स्ट टाइम 2013 मध्ये चालू केलं। तेव्हा आमच्या चेअरमॅन होता, त्यांनी कंप्लेंट टाकली होती LMCला आणि ते कंप्लेंटमुळे त्यांनी LMCनी ऑर्डर पास केला आहे 2013ला ते पाणीच्या लेवलच्या 15 मीटरपर्यंत तुम्ही काय बांधकाम नाही करू शकणार आणि तुम्ही केले तर तुमच्यावर कारवाई करणार, लीगल ॲक्शन करणार। तर नंतर काम सगळं थांबला होता। आता 28 मार्च 2026ला त्या लोकांनी काम चालू केलं आणि तुम्ही सगळे लोकांना पाहिला असेल, फोटो मी तुम्हाला दिला आहे। ते लोक प्रयत्न करते नदीच्या तळमध्ये सेंटरला बांधकाम करायचं। आता ते दुर्घटना होणार, त्याला ते नदीच्या त्यांनी पहिल्यापासून ते डायव्हर्ट करायला ड्रेजिंग केला, नदीच्या पाणीच्या फ्लो डायव्हर्ट केला आणि आता ते मध्ये कन्स्ट्रक्शन करायची RCCची कारवाई चालू आहे, रिटर्नर वॉल, आणि ते बी नदीच्या मध्ये। त्याच्यामुळे ते नदी छोटा होणार आणि छोटा होऊन ते पाणी काय रुकणार नाही, ते कुठे जाणार ते काय कल्पना करायची येत नाही आता काय नुकसान होणार ते। This problem is from last 10 years, right? First time it was done, tried in 2013. Right. But exactly. And it was stopped by LMC. How much time you done the correspondence with the LMC? Pardon? Correspondence कितना टाइम किया है LMC से? 2013 में stop हो गया, फिर कोई एक्टिविटी नहीं था, so it doesn't require any correspondence because everything was in peace. Do you have any copy of correspondence of the LMC? LMC already notice has been given to press people. No. Have you done any correspondence with the LMC? Of course. So you have this copy? Yes, I can give you. तयारीमध्ये आहे जास्त काम करायचं। नगरपालिका किंवा आमदार सुरेंद्र शेळके यांना आंध्रामध्ये ठेवून पुन्हा एकदा तेच काम चालू करायचे आहे। आता कसं सांगू शकते आपण, काय आला तर आपण सांगूया, पण त्याच्या अगोदर सांगू नाही शकते, पण आम्हाला असं वाटतंय की करणार आहे। आता चालू आहे का काम? आता तुम्ही जेव्हापासून बंद आमच्या केलं समोर चालू नाही, मागे चालू असताना आमचा रिपोर्ट आहे की ते मागे सेंटरिंग प्लेट आणि सळ्या बेंडिंग करून ठेवलं आमच्या समोर। काय सेंटरिंगचं सगळं मटेरियल तयार आहे असं वाटते, केव्हा तर रात्रीमध्ये हे काम करून करू शकते, आपल्याला कल्पना नाही त्याची, पण करू शकते असा माहीत पडतो। लोणावळा शहरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो। साधारण 5,500-6 हजार मिलीमीटर पावसाची इथं नोंद होती। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोणावळा शहरामध्ये पाऊस होत असताना हे नदी नाले अशा पद्धतीने बंद करणं किंवा अडवणं किंवा त्याचं पातळी कमी करणं हा एक मोठा गुन्हा आहे। This is a criminal offense also. And water and आणि लोणावळ्याने पुरा इंडियामध्ये गुन्हा आहे। नदीमध्ये काय काम करायची परमिशन पाहिजे आणि तुम्हाला मॅप दिला आहे, ते मॅप मध्ये तुम्हाला दिसते ते ग्रीन झोन बी आहे, त्याला मार्किंग केलं आहे, ते काम झालं आहे, ते ग्रीन झोन आहे तिकडे। ते नदी पात्राच्या जवळ ते ग्रीन झोनच असणार। नाही स्पेशल ग्रीन झोन आहे प्लॉटिंग मध्येच आहे। प्लॉटिंग
आता ते त्याच्यामध्ये त्या लोकांना काय परमिशन दिली आहे काय ते आपल्याला सांगू नाही शकते, कारण की आपण एवढा त्याचा अभ्यास नाही झाला आहे. पण एक आहे की सीईओने अण्णासाहेबनी एकदम सपोर्ट केला आहे आणि इमिजिएटली ते स्टॉप झाला आहे काम. आता तुमचं काय म्हणणं आता आहे? आम्ही म्हणते काय ते बिल्डरनी केली तर परत आम्ही अण्णासाहेब आणि सीईओला सांगूया परत सपोर्ट द्या आम्हाला. आणि हे पुरा एन्व्हायरमेंट दुष्ट होते. थोडा दिवस अगोदर आपण याला असते तर तुम्हाला फिश बी दिसायला भेटते पाणीमध्ये आमच्या घरात. आता सगळं ते एवढा खराब झाला कसा सांगायचा तुम्हाला. हा ते आता खराब जेवढी नदीच्या भाग खराब केला ते बरोबर करायला पाहिजे त्या लोकांनी. फिलिंग केलेलं आहे ते फिलिंग बी काढून घ्यायला पाहिजे. मात्र कमी केलेलं आहे. नगरपालिकेने त्यांना तर नोटीस इश्यू केलेली आणि नोटीस मध्ये आहे काढायला ते लोक काढले नाही. काढलं पाहिजे होतं, जर काढलं नाही तर नोटीस मध्ये आहे. लीगल ऑफेन्स दाखल करणं गरजेचं आहे. आणि पेड बी कापलेलं आहे लोक सर्व झाडं सुद्धा कापले. रात्री कम से कम 10-12 झाड जलवलेलं आहे रात्री. जर नगरपालिकेने नोटीस इश्यू केल्यानंतर सुद्धा किंवा आमदार सुनील शेट्टी यांनी सांगितल्यानंतर सुद्धा जर बिल्डर ऐकत नसेल किंवा त्यांनी मनमानी करून तिथं बांधकाम पूर्ण केलं तर आपली पुढची भूमिका काय राहील सोसायटीची? सोसायटी मीटिंग करून काय तर करणार ना. सगळ्या लोकला आता भीती वाटले काय आमची दिवाल जाणार काय पाऊस मध्ये. सोसायटीची तुमच्या सोसायटीचे सगळे बंगलोवाले ते लोकांना भय वाटले. आता पाणीच्या तुम्ही ते अंतर कमी झाला तर पूर्ण दिवाल जाणार बंगलो जाणार सगळं जाणार. पाणी डायव्हर्ट तिकडे होणार सोसायटीकडे पुरा. ग्रीन ट्रिब्यूट जो आहे जो हा. पर्यावरणासाठी काम करतात त्या हा. हरित लवादाकडे आपण काय संदर्भामध्ये तक्रार करणार आहात का? तक्रार करू शकणार की नाही ते आम्ही चेक करू आणि काय योग्य स्टेप आहे ते बघूया आपण. लीगली तुम्ही आता लीगली क्या करेंगे आप आपकी सोसाइटी की तरफ से? लीगली हमारे सोसाइटी के मेंबर सब है वो एसडीएम बुला के डिसाइड करेंगे. अभी कुछ नया हुआ तो वी विल टेक इमीडिएट एक्शन. ओके. प्रोटेक्शन जो है सोसाइटी का मेंबर्स को प्रोटेक्शन करना ये तो कोई भी ना नहीं बोलने वाला. पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत आरसीसी बांधकाम सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी संबंधित याबाबत हरकत घेतली असता सदर बांधकाम तत्काळ थांबवण्याऐवजी रात्रीच्या वेळी बाहेरील ठेकेदारांमार्फत काम सुरू ठेवण्यास येत असल्याचे आढळून आले. या गंभीर प्रकरणी माहिती स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला दिले. तसेच तळेगाव लोणावळा मतदारसंघाचे आमदार श्री सुनील अण्णा शेळके साहेब यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती याची निदर्शनास आणून देण्यात आले. त्यांनी तत्काळ दखल घेत प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून संबंधित बांधकाम तातडीने थांबवण्याचे लेखी आदेश दिले. लोणावळा हे मुंबई पुणे परिसरालगत बसलेले निसर्गरम्य शांत आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. संबंधित नदी पात्राजवळ अंदाजे 500 ते 700 मीटर अंतरावर तुंगार्ली धरण स्थित आहे. अशा परिस्थितीत नदी पात्रामध्ये अनधिकृत अतिक्रमण व बांधकाम झाल्यास भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊन परिसरातील हॉटेल्स रिसॉर्ट्स तसेच नागरिक वस्त्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असती. लोणावळा हे अनेक नागरिकांचे सेकंड होम असून येथील नैसर्गिक वातावरण जैवविविधता आणि शांतता जपणे ही स्थानिक नागरिक पर्यटक वीकेंड आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याची बाब आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये कोणतीही ढवळाढवळ झाल्यास भविष्यात गंभीर पर्यावरणाची व मानवी हानी उद्भवू शकते. स्थानिक आमदार तसेच
नगर परिषद प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून संभाव्य मोठा धोका टाळण्यासाठी केलेले कार्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. शहराच्या पर्यावरणीय संतुलनाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रशंसनीय आहे. या पत्रकार परिषदेद्वारे लोणावळा शहरातील नागरिक, रहिवासी तसेच पर्यावरणप्रेमी व अधोरेखित करावयाचे आहे की शहराच्या निसर्गरम्य व सुरक्षित वातावरणाच्या संरक्षणासाठी सक्षम नेतृत्व श्री सुनील अण्णा शेळके साहेब आणि सजग नागरिक एकत्रितपणे कार्यरत आहेत. सदर प्रकरण संदर्भातील बांधकामपूर्व छायाचित्रे, अनधिकृत बांधकामाची छायाचित्रे तसेच अतिक्रमण संबंधित पुरावे पत्रकार परिषदेत सादर करण्यात येणार आहेत. आयोजक प्रीतीनगर सोसायटी, तुंगारली, लोणावळा. हे निवेदन आहे. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.